नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जरा वारा येऊद्यामध्ये. आता आपल्यासोबत आहेत आपल्या आवडत्या अभिनेत्री बेला मरमरकर. हो काय मरमरकर करमरकर आहेत त्या. हो सॉरी, हा. बेला करमरकर, हा. ज्यांनी मराठी नाटकामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. आता त्यांची पुढची पाऊलवाट आहे ती चित्रपट, आणि याच वर्षी त्यांनी 3 सुपर डुपर हॉट फिल्म दिलेले आहेत. हो हो हॉट हॉट काय सॉरी सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत. हो झालं तुमचं. जमत नाही अँकरिंग तर करता कशाला. अरे मी करतो अँकरिंग, बघा दाखवतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे चला वारा येऊद्यामध्ये. या आहेत बेला करमरकर मॅडम. हो. कॅमेरा फॉलो मी. ओ काय 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 फॉलो काय हा मग? अँकर मी आहे ना अँकर. मग मला करू द्या ना अँकरिंग. मग नीट करा ना. हा, तर आता आपल्या समोर येत आहेत बेला करमरकर मॅडम. हॅलो एव्हरीवन, माझ्या सर्व फॅन्सना आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर मॅडम हं? मला सांगा, यावर्षी तुम्ही ज्या काही 3 सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत, हं. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय मी 2 व्यक्तींना देईन. एक म्हणजे माझे वडील. हं. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते खूप मोठे नाटककार होते. त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य नाटकासाठी वाहून घेतलं. लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी मला ॲक्टिंगचे धडे शिकवले. माझ्या वडिलांचं माझ्यावर खूपच प्रेम होतं. मला त्यांची खूप आठवण येते. पकडलेले आहे. शिमी आऊट झाली. असू दे, आपण परत खेळूया. काय घाबरलो ना मी. बाबा, आज आपण खूप मज्जा केली ना. चला आता खेळ पुरे. आता आपण नाटकाचा डायलॉग बोलूया. हा चला नाटकाची तालीम करूया. बरं का. तू जिजामाता. जिजामाता म्हणजे कोण? जिजामाता म्हणजे शिवाजी महाराजांची आई. शिवाजी महाराजांची आई. हो. हा, आता बोल. शिवबा, शिवबा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. हा, भगवा भगवा सर्वत्र सर्वत्र फडकलाच पाहिजे. फडकलाच पाहिजे. हाय शाबाश. हाय शाबाश. एका नाटकासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं, पण ते नाटक नाही चाललं. कधी देणार माझे पैसे? तुम्ही नाटकासाठी पैसे मागितले, हा. मी तुम्हाला दिले. हा. आता आता माझे पैसे परत कधी देणार? आता मी जास्ती दिवस थांबू शकणार नाही. हे बंगल्याचे कागज. बंगला विकणार आणि माझे पैसे वसूल करणार. पण माझ्या मुलीला घेऊन मी कुठे जाणार? याचा विचार फायनान्स घ्यायचे आधी करायचा होता. माझं नाव माहिती आहे? नानजीबाई. खाना व्हेजिटेरियन, काम पूरा नॉन व्हेजिटेरियन. कळलं? नॉन व्हेजिटेरियन. चला निघा. कादर, नाही. माझ्या वडिलांना कर्जाचं ओझं पेलवलं नाही. काही दिवसातच त्यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. सॉरी टू हेअर मॅडम. इट्स ओके. मॅडम मला सांगा, यावर्षी तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा फालतू प्रश्न विचारताना तुम्हाला लाज नाही वाटत?
कोकणातला ब्रिज कोसळल्यावर तुमचं काय मत आहे? असं जेव्हा न्यूजवाले विचारतात तसं काय विचारताय? धर्मेंद्र, जाऊ दे. हो बघा ना कसे प्रश्न विचारतात मॅडम. जाऊ दे रे. मला असं वाटतं की अवॉर्ड मिळण्यापेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला ना एका गोष्टीचा अभिमान आहे की मी ज्या फिल्म्स केल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे, त्यांना त्या फिल्म्स भावत आहेत. आणि या फिल्मचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देते. वा 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 मॅडम, खरंच खरंच तुमच्या मनाचा ना खूप मोठेपणा आहे हा. मग मॅडम कोणाच्या आहेत? हो हो मॅडम, आता जर हा मध्ये बोलला ना तर मी नोकरी सोडून निघून जाईन ना. लगेच जा बाबा, लगेच जा. म्हणजे काय, लोकांना चांगला अँकर मिळेल. हा जा, सोडून जा. धर्मेंद्र, ह्याची ना सवयच आहे असे विनोद करायची. सॉरी, तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष देऊ नका. हा तुम्ही कंटिन्यू करा. हम्म. मॅडम, मला ना तुमच्या स्ट्रगलबद्दल काहीतरी माहिती द्या ना, मग जेणेकरून ती प्रेक्षकांना पण कळेल. स्ट्रगल. त्यावेळी मी खूप ऑडिशन्स दिल्या, कुठेच काम मिळत नव्हतं. एक क्षण तर असा आला की मला आत्महत्या करावीशी वाटली. काय म्हणता तुम्ही? आणि आत्महत्या? हो, ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. मी आत्महत्या करायला गेले आणि त्याच वेळी मला एका तरुणाने वाचवलं. त्याने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. काय म्हणता? कोण आहे तो तरुण? त्याचं नाव होतं मिलन. मिलन? मग आता हा मिलन कुठे आहे? म्हशीच्या गोठ्यात. हा? मॅडम ना कसं कळणार तो कुठे आहे ते? नॉनसेन्स. तो मिलन कुठे आहे, काय करतो, मला काहीच माहित नाही. बेशुद्ध असल्यामुळे मला त्याचा चेहराच पाहता आला नाही. आणि तो मला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला. पण त्याने ना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यानं असं लिहिलं होतं की तुझं आयुष्य अनमोल आहे, त्याला असंच वाया घालवू नकोस. आणि खाली त्याचं नाव लिहिलं होतं, मिलन. ओ, इट्स रिअली इंटरेस्टिंग. मॅडम, मला सांगा, जर मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही त्यांना कसं ओळखाल? हा. ए घनचक्कर, अरे मॅडमनी सगळ्यांसमोर सांगितलं तर कोणी मिलन म्हणून येईल. हा? आणि म्हणेल मीच हू बेला का मिलन. हो 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 हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. हम्म. आता मला सांगा, तो खरा मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही काय बोलाल त्याला? अहो, काय करणार आहे मी ना सरळ जाऊन त्याच्याबरोबर लग्नच करीन. काय? हो, कारण आज मला त्याच्यामुळेच कळलं की माझं आयुष्य किती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी आज स्ट्रगल करून ह्या पोझिशनवर येऊ शकले. मी तुम्हाला मगाशी ज्या 2 व्यक्ती आहेत म्हटलं होतं ना, त्यातला दुसरा व्यक्ती हाच मिलन. आता आपण पाहिलीत बेला करमरकर यांची लव्ह स्टोरी. मिलन, जर तुम्ही हा कार्यक्रम पाहत असाल तर तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की बेला मॅडमना नक्की भेटा. त्या तुमची आवर्जून वाट पाहत आहेत. हो, आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो, कारण बेला मॅडमना अजिबात वेळ नाहीये. पुन्हा भेटूया ह्याच वेळी, ह्याच दिवशी, ह्याच माणसासोबत. सहन करा याला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बाय बाय. आता तुम्ही पाहिलं असेलच माझी मुलगी बेला इंटरव्ह्यू मध्ये काय बोलली ते. आता पुढे काय होते कोणाच ठाऊक.